आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे। अहमदाबाद विमानतळावरती पंतप्रधान मोदींची बैठक सुरू असल्याचं कळतंय। अहमदाबादमध्ये आज संपूर्ण गोष्टींचा आणि घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी दाखल झालेले आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। वेदांत, पंतप्रधानांची ही बैठक नक्की कुठल्या आशयाने होतीये, कोण कोण याच्यामध्ये समाविष्ट आहेत? पूर्वी ज्या प्रकारे आपण बघितलं विविध ठिकाणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला। म्हणजे आधी सुरुवातीला ते घटनास्थळावर गेले, घटनास्थळावर जाऊन यंत्रणा नेमक्या कशा पद्धतीने काम करतायत हे त्यांनी बघितलं। त्यानंतर जखमींची त्यांनी भेट घेतली। सगळी आरोग्य यंत्रणा, रुग्णालयाचे डॉक्टर हे सगळे कसे काम करतायत हे त्यांनी बघितलं आणि काही सूचना हे आता गुजरात मंत्र्यांना शिवाय काही अधिकाऱ्यांना, त्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, आरोग्य अधिकारी आहेत, त्यांना देताना पाहायला मिळत आहेत। नागरी उड्डाण मंत्री सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि त्यामुळे परिस्थिती कशी हाताळायची किंवा कशा प्रकारे नियंत्रणात लवकरात लवकर आणता येईल, शिवाय जे नातेवाईक आहेत त्यांना कशा प्रकारे सहकार्य करता येईल, मदत त्यांना कशा प्रकारे करता येईल, या सगळ्या सूचना या दिल्या जात आहेत। आणि अगदी आपण आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघितलं, काही डॉक्टरची टीम त्यांच्या सोबत होती, नागरी उड्डाण मंत्री त्यांच्या सोबत होते, गुजरातमधील मंत्री होते आणि त्यामुळे एक बैठक घेतली जाते। काही सूचना सुद्धा पंतप्रधानांकडून या सगळ्यांना दिल्या जात आहेत। वेदांत, एकंदरीत आजच्या दिवसाचा आढावा घ्यायचा झाला पंतप्रधानांच्या या संपूर्ण कार्यक्रमाचा, तर ठिकठिकाणी जाऊन आणि सगळ्या विविध पातळीवरती ते माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत, सांत्वन करण्याचा प्रयत्न करतायत, पण कुठल्याही पद्धतीची तांत्रिक चर्चा त्यांनी या संदर्भामध्ये केली आहे का, याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? आणि त्याचबरोबर पुढची चौकशी कशी असेल, आंतरराष्ट्रीय पथकं सुद्धा येणार आहेत, या संदर्भामध्ये काय वळण असेल याबद्दल काही चर्चा झाल्याचं कळतंय का? आपण ज्या प्रकारे बघितलं, घटनास्थळी जाऊन ज्या यंत्रणा तिथे तपास करतायत, शिवाय तिथे जे काही काम केलं जातंय त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांशी त्यांनी बातचीत केली, शिवाय काही सूचना सुद्धा नक्कीच पंतप्रधान त्यांना देतील। जी घटना झाली त्याचे तपास विविध यंत्रणांमार्फत केला जातोय, आंतरराष्ट्रीय यंत्रणा सुद्धा या तपासामध्ये पूर्णपणे काम करतील आणि त्यामुळे एकीकडे तपास यंत्रणा काम करत असताना दुसरीकडे नातेवाईकांना सुद्धा पूर्णपणे मदत करणं, एकीकडे आता आपण बघितलं काही जणांची त्यांनी भेट घेतली आणि त्यामुळे विविध ठिकाणी जाऊन आढावा घेतला आणि त्यानंतर या सूचना मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना देताना आपल्याला पंतप्रधान पाहायला मिळतात। धन्यवाद वेदांत। त्यामुळे पंतप्रधान सर्वच आघाड्यांवरती माहिती घेत आहेत आणि त्याचबरोबर मदतीची तरतूद नीट होईल याची सुद्धा व्यवस्था पाहत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर पुन्हा एकदा या अपघातासंदर्भात वेगवान बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत।